नमस्कार मंडळी. तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी तिथी 1 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणामध्ये म्हटलेले आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे गीता जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते. तर आता आपण जाणून घेऊयात मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा. तर मंडळी, गोकुळ नावाच्या नगरामध्ये वैखानस नावाचा राजा हा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. राजा हा प्रजाहित दक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील हे नरकामध्ये आहेत. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला की माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना मी पाहिले आहे. ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर हे जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे असे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन हे निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्की सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमामध्ये अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. राजा म्हणाला, ऋषी मुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार ते करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य हे कळले आहे. मागच्या जन्मी त्यांनी त्यांच्या बायकोला फार त्रास दिला होता. त्यांच्या या पापी कृत्यामुळेच त्यांना आता नरकात जावे लागलेले आहे. राजा म्हणाला, ऋषी, कृपा करून मला याच्यावरती उपाय सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य जर तुम्ही आपल्या वडिलांना सोपवले तर त्याच्या प्रभावाने तुमचे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. ऋषी मुनींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह त्याने मोक्षदा एकादशीचे व्रत पालन केले. आपल्या व्रताचे पुण्य त्याने वडिलांना अर्पण केले आणि या प्रभावामुळे त्यांच्या वडिलांना मोक्ष मिळाला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यामुळे सर्व पापे ही नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. जय श्री हरी.